स्टुडंट येयल्ले आसा 9th आणि 10th ते जाणून घेतले की आधुनिक शेतकरी फटी मळीक यांच्या कडसून. तर आमच्या स्टुडंटांक रिक्वेस्ट आहा की तुमच्या मनात जे शेती बद्दल जे कितें तुमकां जाणून घेवपाचें आहा ते तुम्ही क्वेश्चन तांकां विचारपाचे आणि त्या प्रश्नांची उत्तरां ते तुमकां दितले. पयलीं हांव तुमकां रिक्वेस्ट करता की तुम्ही तुमची ओळख करून आमच्या स्टुडंटांक दिवपाची. माझे नाव फोटोदेव मळीक, हांव आसापूरचो. म्हाका आता 57 वर्सां जाली. हांव हो धंदो आता 10-15 वर्सां करता भाजयेचो. आनी तुमकां कितें विचारपाचें जाल्यार सांगा. ना तुम्ही आता स्टार्टिंगे पासूनच ह्या शेती विशयात आसात की बाकी कितें? पयलीं आमी भात वयताले, हां त्याच्या उपरांत मागीर भुईमूग केला, आनी त्याच्या उपरांत मागीर हो शेती भाजयेचो धंदो केला. 15 वर्सां जाली. हां बरोबर. तर आमचे जे स्टुडंट आहा न्हू इको क्लबाचे जो प्रेसिडेंट आहा तिचे पयलीं तो आपली वळख करून देतलो आणि मागीर न्हू त्याच्या पासून जे बाकीचे स्टुडंट आहा तुमकां एक क्वेश्चन करतले तांकां येयल्ले ते नाव सांगतले. मी रुद्रेश नाईक स्टँडर्ड 8. तुमकां आमी क्वेश्चन करता ही शेती जी लायली ती केन्ना लायली तुम्ही आमी हे 10 तारखेक लायले जुनाचे. आणि ह्या शेती खातीर बी लागले ते क्वेश्चन बी आमी प्रायवेट हाडले, ते थोडे एग्रिकलचे हाडले, वान्याच्यान हाडले, थोडे पेडण्याच्यान एग्रिकलचे घेवन. आता तुमच्या शेतात न्हू वाली दिसता, भेंडे दिसता किंवा आणि काकडी दिसता न्हू, तीच बियाणे लावपाची किंवा तीच झाडां लावपाची अशें तुमकां कित्या खातीर दिसता? उत्पन्न चड मेळटा, उत्पन्न चड चड मेळटा. मेळटा, प्रॉफिट चड जाता. ओके. सीड्स घातले पळय आतां वालीचे आहात, कारली आहात, हायब्रीड काय हायब्रीड. हे भेंडी दिसता ती हायब्रीड, हो ती गांवठी व्हायट ती. ते बॉटल गार्डाचे हायब्रीड ती. पुढे हे दिसता ती व्हायट काकडी आहा ती हायब्रीड ती. आणि ब्लॅक काकडी आहा ती हिरवी दिसता ती पळय ती गांवठी काकडी. माझं नाव यशस्वी जारी स्टँडर्ड. सो माझं क्वेश्चन आहे की तुमची ही पिकांची लागवड तुम्ही कशी लावली? पयलीं आमी ट्रॅक्टरान सगळे त्याच्या उपरांत आमी आमचे म्हणटात तशें आमचे हेणी आमी कुदळी पिकास बी ते हेणी आमी करता. मागीर ते आमी एक तो मनीस लायन धरता, त्याच्या उपरांत ते पिकासान खणटा, त्याच्या उपरांत दुसरे मनीस तेतून बी घालता. तुम्ही खयच्या प्रकारची पिकां लायतात शेतांनी? शेतान हेच न्हू दिसता, ही हायब्रीड बी भेंडी, हो ती व्हायट भेंडी, ती कारली, ही वाली. ते त्या वाटेन परतून चिबडांचे बी आहा, बॉटल गार्ड आहा, त्या वाटेन पुढे दोडकी आहा. तुमच्या शेतात तुम्ही कसला पीक वापरताय? झाडां पीक खत खत ऑर्गेनिक शेण हाडतो आमी, 1-2 ट्रक हाडले शेण. तुमची ही जी सगळी शेताची जी जागा आहे ती कितकी आहे एकूण? 1 एकर. आणि तुम्ही सरकारच्या स्कीमचा वापर करता शेतीची? सरकार ॲग्रिकल्चर जितके ॲग्रिकलान जितले स्किमी आहा न्हू तितलेच घेता आमी. नेक्स्ट क्वेश्चन. पुढे शेती करताना तुम्हाला कोणती अडचणी येतात? अडचणी म्हणजे आमच्या आता सध्या सर गव्यांची आहे मोठी. गवे त्यानंतर हे बघा हे रोग. आता ह्याचेच न्हू तुम्ही मात कशी करतात? गवे रेडे येतात, मोर गवे येतात. रेडे आता मग ते ग्रीन नेट बांधला पुरे सगळे. हां. तिथले तहे बांधले ग्रीन नेट का मासे तेतून येईना ते. रातचे येवचे पडटा हांगा राखपाक. हां. हे तुमकां सगळे अडचणी येतात. अडचणी येतातच. अडचणी येतात आणि आता ह्या वर्षात जर पळोवन गेले जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर भरपूर पावस लागलो. ह्या पावसाचो तुमकां कितको फायदो जालो आणि कितको तोटो जालो असं दिसता? पुरेच लॉसा जाऊन पुरेच लॉसात पुरेच जालो. लॉसान. हे भेंडे कांयच मेळोंक ना न्हू. चवथीक 5 किलो मेळोंक ना तो दीस भेंडे. हां. हांव माझ्या हेतून 45-46 क्विंटल भेंडे काडलेले आहात हां. एका सिजनाक पावसांतल्या. हां. हिमातल्याक 40 क्विंटल. म्हटल्यार तुम्ही हिशोब करा कितलो नुकसान तो. ना अशें जेन्ना जाता तेन्ना सरकार तुमकां कितें हेल्प करिना? सरकार करता पण आमच्या पर्यंत पावता खंय ती. ना पूण एका ना कोणा मार्फत गेले काय? ॲग्रिकला मार्फत होतो मग एग्रीकल्चर मार्फत ही तुमकां बियाणे वालीची आसा ही आहा ते ती काय फ्री देईना फ्री देईना? ना. ओके.
तरी तुमका भाजी गावता ती तुम्ही खय विकता? आम्ही हॉर्टिकल्चर शॉप आहा न्हू, त्यांचे प्रोक्युरमेंट शॉप आहा पेडण्या, तेतून घालता. गव्हर्नमेंट रेट शेती कशी पाणी कसं पाणी कॅनला लागते पिरळाचे. डायरेक्ट येता डायरेक्ट थोड्याशा शेतांनी येता, हांगा डायरेक्ट हे असले पयली, आता ते लाईनी गेले आणि स्वतः खर्च करून आता 10,000 खर्च केला, पाय वाढले बेळगाव वचून, तसे आता ते येतात. तुम्ही ऑर्गॅनिक किती वर्ष फॉलो करतात शेती? ऑर्गेनिकच असता आमची शेती. माका आता 15 वर्ष झाली हे करता हांव. केमिकल तुम्ही केन्ना यूज करून ना? केमिकल फक्त करता ते हे रोगाकूच. आता हे आमच्या स्टुडंटांक गाईड करा न्हू, जर हेंचो एग्रीकल्चर सब्जेक्ट हा न्हू, फुडें न्हू ते थोडे आमचे शेती करून सोदतले. पहिले न्हू कितें प्लान करपाक जाय जेणे करून न्हू भितर आपणाक फायदो मेळटलो किंवा एक पूरक व्यवसाय करूंक मेळटलो. पहिले म्हटल्यार आपण आपल्या आधी जमणीची तपासणी करूंक जाय. माती आहा न्हू ती त्या पिकाक आधी सूट जाता काय ना ती पळोवंक जाय शाळेन, प्रयोगशाळेन. बरोबर. कळ्ळें? त्याच्या उपरांत मागीर त्या जमणीक खंयचे खंयचे खत वापरूंक जाय तशें मागीर ते सांगतात ते थंय. आता हे एकंदर तुम्ही 1 एकर म्हणता न्हू, खयची पिकां तुम्ही घेतलेली आहा सध्या? सगळी आहात. काकडी आहा, भेंडी आहा, दोडकी आहा, वाली आहा, चिबूड आहात, कोकण दुधी आहात. खंयचे पीक ना अशें ना, सगळे घेतले. सगळे घेतले. पुन्हा भितरल्या इतकी आता नावां सांगल्या न्हू, भितर चड फायदेशीर खंयचे पीक अशें दिसता तुमका? चड फायदेशीर हे पळय वालीचे असले. कित्या खातीर? हे हांगा गावठी हांगा खापता गांवांत, गांवांत भायर व्हरपाची गरज ना. गरज ना. हय. पण ते लुकसाण नाका. हा सगळे ते हेनी खाल्ले, चिमण्यांनी खाल्ले. हा बरोबर. हय. ह्यो तुमका हे करपाचो लागता, सामनो करचो लागता. ओके. तुम्ही सर अशा फार्मिंगाक अशे म्हणजे तुमचे अशे प्रोग्रेस फार्मिंगाक अशे तुम्ही कित्याक केला, तुम्ही कामाक वचूं शकता, हे आमकां मातशें स्टुडंटांक गायड करात कित्याक तुम्ही फार्मिंगाक चूज केले अशें. हा शेती शेती तुम्ही कित्याक चूज केली कित्याक एकच सांगता, जेका कोणाक आवड आहा न्हू तेणी खरें शेतीनच पडपाचें. शेतीन जितलो फायदो आहा न्हू तितलो येतो गव्हर्नमेंट जॉबाक बी कांय ना. तुम्ही हांगा शेती जर बरी मन लावन करशात, जेका आवड जाय पयली म्हटल्यार शेतीची, तरच जातली ती, नाल्यार जावची ना. आवड ना जाल्यार काय ना, घातले आनी घरा गेलो, काय तेजे उपयोग जावचो ना. म्हाज्या मते तर म्हाका दिसता शेतीन खूब फायदो आहा. माणसाचे हेल्थय बरें उरता. तुमचो न्हू डेलीचो रुटीन कसो आसता? सकाळ ते सांज मेरेन कशे तुम्ही टायम ऍडजस्ट करता तुमचो? कितल्यांक उठा? सकाळी 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 उठा म्हटल्यार म्हाजे उठप आनी ते सांगपाचेच ना. हा, हांव 5:00 4:30 बी असो उठता. उठता. म्हाका सगळे घरातले करूचे पडटा. त्याच्या उपरांत मागीर ऍडजस्ट करून हांगा येता. बरोबर. आणि न्हू हांगासर तुम्ही केल्या न्हू, तुमकां कोणाची हेल्प जाली ती सांगा हांगासर? हेल्प ही माझी बहीण, हा ओके. मानलेलीच बहीण. हा ओके. हा, तिची हेल्प मोठी म्हाका. हा बरें. हा. आणि आणि आमच्या घरान तशें म्हाजो चेडो हा, हा तेची हेल्प. हा तू मातशी आमकां हे सांग माहिती. म्हणून आम्ही मातशी त्रासात पडलेली असा, म्हणजे लुकसाण जाली ना. पावस लावंक नसलो, एक बरे हेनी की आमकां पीक मेळलेले न्हू जाल्यार गव्हर्नमेंटाक पगार मेळटा तेच्या पेक्षा आमकां फायदो आसलो आणि आमी आयज फुडें सरतली आसली ना. आमी ती आशा सोडूंक ना. आमी फुडें तेज्यावन करतली म्हणून आमी चिंतलेले आसा आणि आमकां फुडें आमचो फुडार बरो जातलो म्हणून आमकां खबर आसा. फुडलो प्लॅनिंग कितें आहा तुमचो हे करपाचो? फुडलो प्लॅनिंग आता हे सगळे काढा, सगळे काढा. परतून ते नागरा. हा आणि आता जे गिमान पीक जे जास्त आपणाक प्रॉफिट दिता ते करा. प्रॉफिटेबल. प्रॉफिटेबल आहा ते करा. तुमकां सर तुम्ही वीड्स कशी कंट्रोल करता? म्हणजे कराड येईल नडणी कशी हा, हे नडटा आम्ही. केमिकल यूज करता? केमिकल ना, तशें केमिकल ना, हातीन नडटात, तामेरी घालून नडाप. केमिकल घातल्यार जमीन पिड्ड्यार, मागीर दुसरे पीक येयना ते. ओके. तुमकां बँकेचे किंवा सरकारचे अशे आर्थिक मदत मेळान तुम्ही हे केलें काय? तुमच्या ओन केलें हे सगळें? ओन सगळें केलें. ते अशें केन्ना अशे एग्रीकल्चर ऑफिसर किंवा बाकीचे हांगा विजीट दिवन हे पळोवंक येता काय येना कशें पळोवन? एग्रीकल्चर हांगा तर येवंक ना. हांव हेचे फाटल्यान त्या वाटेन आमच्या हितून करताले न्हू,
त्या सायडीन हा. त्यांना एकदा येईल ऍग्रिकल्चर. सॉरी तुमची जमीन का तुम्ही ही आमची जमीन. आता शेतीक न्हू तुम्ही पूरक व्यवसाय म्हणून आणि किती करता काय शेतीत करता पूरक शेती पूरक व्यवसाय गाई पालन किंवा पशुपालन ते सगळे ऍडजस्ट झाले Adjust शेती केल्याला ते जायना अशा सर तुमची ऐसरच शेती आहे की आणखी खयचं आणखी असा करपी कोण नका एकटो खंय म्हण वयतलो. हा म्हणजे तुम्ही ऐसर एकीच कडे हा. सर तुमचं मंथली तुमका कितले गावता आता मंथली हिशोब करून तसं जावचं ना तुका डायरेक्ट सगळं आहे म्हणून सांगता. हा सगळे सांगा. आम्ही आता गिमान घातलेले पै भेंडेनं खाली भेंडेच घातलेले काकडी घातली ती गेली जवळजवळ 1,10,000 रुपये इन्कम झाले. पण पार्टनरशिपीक घातले पार्टनरशिप बरोबर. हे नसली बहीण नसली हा, कळलं. थंय घातलेले आम्ही. हा, कळलं. बस जरे. केले 3 महिन्याचे या काम 3 महिन्याचेच काम हा. दोन मनीस 1,10,000. ना आता तुम्ही न्हू ह्याच्या मार्फत जेन्ना आमचे भुरगे आता पुढे पास आउट जातले 10वी 11वीचे आहात न्हू तांकां तुम्ही असं कितें गायड करूंक शकता की शेती ह्या विशयात तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष ती पद्धत अवलंबली आहे. सकाळी फुल टायम आपलो दिवप सगळे अडचणी येयले तरी त्याच्यार मात करप हे सगळें तुम्ही करून फुडें वयता. म्हणजे कितें तरी तुमची जिद्द दिसता की आपण बाबा शेती करतलो कितले त्रास जावं आपणा हे आमच्या भुरग्यांक हे करप मातशें स्टुडंटाक. माझ्या मते आल्या आम्ही हे करता न्हू शेती हीच आमचो हे गव्हर्नमेंट जॉब असे आम्ही समजता. कळ्ळें तुमका हेतूनच कितें ते हा प्रॉफिट. ज्याका शेतीची आवड आहा त्याने अवश्य शेतीच करपाची. पण आपणाक जेतून प्रॉफिट जाता अशें करप. आता भातच लायले म्हणून भातान काय फायदो ना. जेतून आमकां आपल्याक जेतून इन्कम चड मेळटा. आता भेंडी घातली मिनिमम रेट 50 रुपया किलो देवचोच ना केन्ना गव्हर्नमेंटाक अशा चडात पण देवचो ना. पूण आता जर आमी पळोवंक गेले ना आमची एरिया पेडणे तालुका आसा न्हू ते शेती प्रधान म्हणटा. शेती प्रधान पूण चडशे न्हू सगळी कडेन जर पळोवंक गेले न्हू शेती न्हू हेंच्या शेतकऱ्यांनी सोडलेली आहा. तेच्या फाटली कारणां कितें आसा? कारण म्हणल्यार आता मेन म्हटल्यार गवे गवे ते दीस रात राखूचे पडटा म्हणून लोकांक आता पुरवत पडना अशें. बरोबर. खाल्ले काय ते खाताना सारखे मनान खातात. हायब्रीड बी आहे हे ऐका हे हायब्रीड बी एका रेड हा उत्पन्न चढ येता त्याचे. एक दीस खाडो काढून काढप तो आयज काढलेला फाल्यां काढप ना परवा काढप अशी. ही गावठी काकडी आणि बाजारी काकडीत फरक आसा. काय फरक असता गावठी काकडी गावठी काकडीची टेस्ट सेपरेट आणि त्याची टेस्ट सेपरेट. हा बाकी ती फक्त हॉटेल लायनींग बी अशी वयता चड. वयता आणि ती आपली गावठी ती लोक आपलो कोकणी गावठी लोक घेतात. हा बरोबर खावपाक बरी असतात टेस्ट असतात. बरोबर. तरी केन्नाच्यान लागपाक स्टार्ट केली ही घातल्यापासून 25 दिवसांनी ती लागतात. फक्त ही पावसातच करपाची गिमातच जाता. गिमातच जाता. दोनही सीझनाक हे हायब्रीड बी हा हे हायब्रीड बी ही चढान चढ साधारण बरी जाल्यार 1 पाऊण मीटर लांब जाता सारखी. आता तुम्ही हे सगळे लायले न्हू काठी न्हू हे सगळे खंयच्यान हाडले इतले हे सगळे केले ते आमच्या दोंगरांतल्यान ते कारण दुसरो पर्याय मेळना कितें करपाक असो. पर्याय म्हणजे हेका दुसरो माटो घालचो पडटा. हे नाल्यार माटो नाल्यार आनी पर्याय ना. हा बरोबर. चला पुढे चला पहिले चला. ही दोडगी कळ्ळें तुका हो डायबिटीज बी सकाळी ज्यूस बी घेतात येतो आरोग्याक बरो हेल्थाक. भाजी बी त्याची बरी जाता. ना आता आता रेट हा. हा 1 रुपया घेतात थंय हा हॉर्टिकल्चराचे शॉपार. आता ह्यो न्हू जावपाक न्हू कितले महिने जाय? महिने नाका हो आता 4 दिसांनी जातलो सारको काडपाक. हा बरोबर. ते स्पेशल बी हाडलेले काय? हय बी हाडले. स्पेशल बी हाडले. सरकारी माध्यमिक विद्यालय हणखणेच्या वतीन हांगासर फटू देवमडीक आणि आमचे दुसरे संदीप जंगले एक पार्टनरशिपात हांगासर एक व्यवसाय शेतीचो केल्लो आसा आणि आमकां तेंच्यांनी बरी माहिती दिल्ली आसा. स्टुडंटान ह्या एग्रीकल्चर फार्मातून खूप कितें तरी शिकतले आणि आपल्या दैनंदिन जिवनात न्हू आपण शेतीकडे कशें वळपाचें आणि शेती कशी फायदेशीर करपाचे तेचो फायदो जर स्टुडंट आमचे करून घेतले इतलेच मागता. आणि तुमकां फटी मळीक आणि संदीप माईक थँक्यू म्हणटा आमच्या स्टुडंट आणि सरकारी माध्यमिक विद्यालय हणखणच्या वतीन. थँक्यू.